शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे दावे करणाऱ्या प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक नमुना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील सोमटाणा येथील जिल्हा परिषद शाळेत समोर आला आहे। मुसळधार पावसामुळे शाळेच्या 2 वर्गखोल्या कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, मात्र शाळेजवळ खेळत असलेल्या एका मुलाच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे। अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी जोरदार मागणी केली आहे। प्रश्न मात्र कायम आहे की 2 वर्षांपासून तक्रारी होत असतानाही प्रशासनाने वेळेत दखल का घेतली नाही। एखादा मोठा अनर्थ घडल्यानंतरच यंत्रणा जागी होणार का, असा संतप्त सवाल आता सोमटाणा ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे। आमच्या सोमटाणा जिल्हा परिषद शाळेची अशी परिस्थिती झालेली आहे। वर्ग 1 ते 7 असून 2 खोल्या अक्षरशः पडलेल्या आहेत आणि त्या जवळपास 2 वर्षापासून पडलेल्या आहेत आणि शासनाकडे बऱ्याच वेळा पाठपुरावा करून शासनाने कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आणि त्या खोल्याचं बांधकाम पूर्ण केलं नाही। आणि सध्या मुलांची परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे की आज त्या भिंती कोसळतायत। काल एका विद्यार्थ्याला एक भिंत कोसळून विटाचा तुकडा लागला आणि त्याला तात्काळ दवाखान्यात नेण्यात आलं। अशी परिस्थिती पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्याची होऊ नये असं आम्हाला वाटतंय। शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून अपेक्षा आहे या वर्ग 2 खोल्या शासनाने ताबडतोब बांधून देण्याची कृपा करावी। न दिल्यास आम्ही हा वर्ग जो आहे संपूर्ण वर्ग हा पंचायत समितीमध्ये नेऊन भरवणार आहोत आणि आमचे शिक्षक लोक चांगले आहेत, परंतु ते पंचायत समितीमध्ये येऊन शिकवतील असं आम्हाला वाटतंय। 2 वर्ष झाले आमच्या शाळेची पडझड झालेली आहे। त्यावेळेस एका मुलाला लागलं होतं, 70,000 रुपये दवाखान्यात खर्च आला साहेब। त्यावेळेस आम्ही पोलीस कंप्लेंट केलेली आहे, रिपोर्ट दिलेला आहे, त्याच्यानंतर पाठपुरावे केलेले, शाळेचं बांधकामाची मागणी केली। आमदार, खासदार, BDO, SDO, जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्वीकडे मागणी केली आम्ही। एकही आमच्या गावाकडे लक्ष द्यायला तयार नाही। सर्व शिक्षक वर्ग चांगला आहे। 1 ते 7 हे शाळेचे वर्ग आहेत आमच्या इथं आणि 4 शिक्षक आमच्या इथं शिकू राहिले। 1 शिक्षक हे पंचायत समितीला ठेवू राहिले। या 4 शिक्षकांनी किती त्रास सहन करायचा आहे। आता आमचं म्हणणं आहे की ताबडतोब आमच्या शाळेचं बांधकाम चालू करा, अन्यथा आम्हाला पंचायत समितीत जागा द्या आमच्या मुलांना शिकवायला आणि हे शिक्षक लोक तिथं बोलून आम्ही त्यांना शाळा शिकवायला लावू।